मॅचचा सामनावीर ठरतोय आणि सामनावीरची जर्सी मात्र त्याला सुपूत केली जाईल. अर्थातच ज्याच्या बॅटमधून 33 धावा आल्या आणि बॉलिंग करत असताना एक विकेट देखील मिळवली असं धर्मेंद्र पतंगराव पवार ठरतोय. मागील मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच विजेता प्लीज यायचं धर्मेंद्र पवार आणि हा मॅन ऑफ द मॅच देखील स्वीकारायचा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरी सेमीफायनलची मॅच स्ट्रायकिंग एंड वरती शुभम सावंखे, नॉन स्ट्राइक एंडला विनोद सर आणि बॉलिंग मार्क वरती सुनील जाधव. ओव्हर दी विकेट. पहिला बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून डिफ वरती. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, चेंडू सरखन निघून जातोय सीमारेचे पार 4 धाब्यांसाठी. ज्या चेंडूवरती देखील मिळत आहेत 4 धावा. 3 बॉल पूर्ण होत असताना पकडली जाते. पहिल्यांदा पाहायला गेलं तर कमी वेळामध्ये जास्त अंतर कव्हर केल्यानंतर नंतर मात्र कॅच कंप्लीट केले. अर्थातच आपण पाहतोय सतीश जाधव यावेळी मात्र कॅच कंप्लीट करत असताना
बॅटर शुभमच्या बॅटमधून हा दमदार चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला तर 21 रन या देखील धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या ओव्हरमधील 3 चेंडू पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे. स्ट्रायकिंग एंडवरती आता प्रदीप पाहायला मिळतो, ज्यानं मात्र आजच्या दिवसामध्ये आक्रमकतेचा मुकुट मात्र आपल्या डोक्यावरती स्वाधीन केलाय. असा मात्र फलंदाज प्रदीप. बॅट स्विंग तर केले, परंतु यावेळी चेंडू टॉट येतोय, निर्धाव येतोय. चौथा बॉल कंप्लीट. आता 5वा बॉल, एक शेवटचा चेंडू. चर्चा याच्या गोलंदाजीवरती जरूर होईल, कारण की दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला ठेवतोय. अगदी खेळपट्टीचा विचार केला तर मातीची खेळपट्टी आपण पाहतो, जी गोलंदाजांना वारंवार साथ देत असते. त्याचा मात्र फायदा घेणं गरजेचं आहे. यावेळी भरकावून दिलाय, ज्यानं आपल्या डोक्यावरती मुकुट अगदी मात्र स्वाधीन केला आजच्या दिवसामध्ये आक्रमकतेचा. असंच एक आक्रमक फटका 6 धाव्यांसाठी, आणि या 6 धावा देऊन जातोय. 6 धाव्यांची ओव्हर संपते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस. चला, या पुढचा गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका. अक्षय येतोय. अक्षय येतोय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर दी विकेट. शेवटच्या ओव्हरसाठी आपण पाहतोय अक्षयला 5 रन केलाय. फुल टॉस बॉल नाही चालणार. या चुका मात्र नाही चालणार. नो बॉल आहे. असा नो बॉल देखील असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नो प्लस या 6 म्हणजे टोटल 7 धावा धावफलकावरती घेतल्या जातील, आणि येणारा चेंडू देखील फ्री हिट्स आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या या 6 धावेनिशी धावफलकावरती धावा आता 34 पाहायला मिळतात. 34 रन ऑन अ स्कोर बोर्ड. अजून एक आपण पाहतोय. शॉर्ट टर्म डिलिव्हरी आपणास पाहायला मिळाली होती, त्याला मात्र शॉर्ट टर्म जॅम केला जात आहे, आणि हा एक षटकार येतोय. अजून एक मोठा फटका. या 6 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. या फलंदाजाला अशी गोलंदाजी करून कदापि चालणार नाहीये, तो देखील मैदानाच्या आतमध्ये सांगून देतोय, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती त्याने 2 षटकार खेचलेत. या ओव्हरमध्ये फक्त आता 1 चेंडू पूर्ण झालाय, आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 40 धावा पाहतोय आपण. अजून एक बैठा फटका. याच्यावरती क्षेत्ररक्षक सुनील धावतोय. चेंडू फील्ड करेल, फेकी मात्र करेल. यावरती रन कंप्लीट केली जाते. 1 रन कंप्लीट केली जाईल. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 41 धावा पाहायला मिळतात. 2 बॉल कंप्लीट झाले. येणाऱ्या 3 चेंडूवरती धावा किती बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रदीप जवळ देखील ती क्षमता आहे. मागची चर्चा केली, आक्रमकतेचा मुकुट त्याने मात्र स्वाधीन केलाय. सरळ दिशेला सुनील धावतोय. चेंडूवरती धावत चाललाय. यावेळी चेंडू फील्ड देखील करतो. थोडंसं फंबल. 1 रन येणार आहे. एकाच धावेवरती थांबतायत देखील. शुभम साळुंखेला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आणलं देखील जात आहे. आता 3 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा पाहायला मिळतात. 42 रन ऑन अ स्कोर बोर्ड. डॉट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला. एक शेवटचा बॉल असेल. यानंतर होणाऱ्या मॅच जे संघ लॉस झाले सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्या दरम्यान होईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे फडतरवाडी संघ तुम्ही देखील येणार आहात टॉस करण्यासाठी. यामध्ये होणार आहे जो संघ पराजय तो मात्र फडतरवाडी संघासोबत 2 हात करेल. ती मॅच आपण पाहतोय 1 ओव्हरची असेल, परंतु त्या दरम्यान आलेला हा धमाका शुभमच्या बॅटमधून ओव्हर संपवणारा, इनिंग संपवणारा षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या थेट 48 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 49 धावांचं मोठं आव्हान
3 ओव्हरमध्ये टीम विरेवाडी या संघाला शुभम साळुंकेच्या जोरावरती दिलाय. चला विनंती करेल लगेचच या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील म्हणजेच टीम जंगलवाडी जास्त वेळ कोणी घेऊ नका, कारण की येणाऱ्या मॅचेस आपणास फायनल मॅच आहे, त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा देखील आहे, त्याला देखील आपणास भरपूर असा वेळ लागणार आहे, कारण की काही महत्त्वाचे मान सन्मान देखील आपण इथे करणार आहोत आणि तदनंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. तुला बॅटर यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, जास्त वेळ घेऊ नका, कारण की बॅटलेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचला करूया सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम जाधव जो अर्धशतकवीर आहे आजच्या दिवसामध्ये, नॉन स्ट्राइक एंड त्यांचा साथीदार जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, परंतु त्यांनी ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली अक्षयला. मॅचला जरूर मजा येणार आहे. 49 धावा चेस करायचे. पहिला बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, शुभम साळुंके कॅच कंप्लीट. या संघाचा महत्वाचा उपमाचा एक जो मात्र पहिल्या चेंडूवरती काय ठरतोय, चाललाय माघारी शांतपणे. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. मॅक्झिमम येतोय सुनीलच्या बॅट मधून आणि या सामन्यात आपण पाहतोय संघाची धावसंख्या देखील खातं खुलं होत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 6 पाहायला मिळत आहेत. शुभमची पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर मात्र आता सुनील येतोय मैदानाच्या आतमध्ये, बाजू चालवायला त्याच्या माध्यमातून षटकार तर आलाय आणि या षटकार खेचत असताना आता 49 धावांचा पाठलाग कसा केला जाईल तो देखील सांगून देतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी
या चेंडूला देखील मिनी हेलिकॉप्टर मध्ये आपण पाहतो कन्वर्ट केले जाते, परंतु धाव फक्त एकच मिळणार आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 बॉल पूर्ण झाले. एक शेवटचा बॉल असेल शुभमचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. डॉट बॉल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 42 धाव्यांची गरज. Cleared. 12 मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 42 धाव्यांची गरज. बारा म्हणजेच आपण पाहतोय 10 चेंडू मध्ये आपणास पाहावे लागेल या धावा असणार आहेत. यावेळी या चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फील्ड देखील केला जातोय. 2 धावा कंप्लीट केलेत. कॅच ड्रॉप होतोय आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या आता 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजून आपण पाहतोय 40 धाव्यांची गरज असणार आहे. यावेळी मात्र चेंडू आरपार जातोय. यावेळी मात्र आपण पाहतो दमदार षटकार येतो आणि या षटकारांची संघाची धावसंख्या आता मात्र बढती येते. जाऊन पोहोचते थे 15 या आकड्यावरती. समीकरण थोडंसं कमी होतं. आता मात्र 34 धाव्यांची गरज आहे. अजून एक आलाय. अजून एक त्याच दिशेला आपण पाहतोय. गोलंदाजाची 30 दशा करणारा हा दमदार षटकार. कॅच मिस केली. तदनंतर मात्र आपण पाहतोय हे मैदानाच्या आतमध्ये घडते ते मात्र थोडंसं सहन न होणार असावं अर्थातच टीम जंगलवाडी संघासाठी. सलग 2 मॅक्सिमम आलेत आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या आता मात्र बढती घेते. जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा 21. आता विजयासाठी समीकरण असं असेल 7 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 28 धाव्यांची गरज. हो आलाय. या शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय मोठा फटका आलाय सुनीलच्या बॅट मधून. आता समीकरण बदलली जात आहेत. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी धाव्यांची गरज. 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. जो विजय तो फायनल साठी पात्र, जो पराजयी तो लगेच इथे येईल. टॉस करण्यासाठी त्या संघाचा कॅप्टन याची देखील नोंद घ्यायची आहे. सुरुवात शरद आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. समोर सतीश असतील. 5 मध्ये बनवायचे 22 धावा. हा बॉल येतोय. याच्यावरती एक सिंगल रन घेऊन आता स्ट्रायकिंग एंड वरती सुनीलला आणलं जाईल. सुनीलला आपण पाहतोय ज्यानं मात्र मागील ओव्हर मध्ये भरपूर अशा धावा बनवलेत. आता या ओव्हर मध्ये बनवेल का? 4 मध्ये 21 बनवायचे. 4 चेंडू वरती 4 षटकार खेचायचे. तो खेचेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता मॅच मध्ये विजय कोण होणार आहे? जो विजय तो फायनल साठी पात्र म्हणजे श्री निनाई देवी चषक 2025 साठी मात्र आपण पाहतोय जी फायनल मॅच खेळवली जाईल. ग्रँड फिनाले खेळवली जाईल. लास्ट मॅच खेळवली जाईल. त्या लास्ट मॅच साठी पात्र ठरणारा संघ ठरेल. 4 मध्ये 21 आहे. वाईट बॉल येतोय म्हणजे आता 4 मध्ये हवेत 20 धावा. 4 मध्ये आता 20 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 20 धावाने आपल्या जवळ फक्त 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेचणं गरजेचं आहे. 4 षटकार मात्र आता गोलंदाज
खर्च करणार आहे काही देखील पाहणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. बॉल बाहेर जात आहेत, बॉल बाहेर जातात आणि यावेळी नो बॉल आहे. म्हणजे पाहतोय येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. मॅच मध्ये घडतंय काय, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत आहे. ट्विस्ट निर्माण होत असताना आपण पाहतोय आता क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेटमध्ये 6 चेंडूवरती 1 धावी खर्च झाली आणि क्रिकेटमध्ये 6 चेंडूवरती 7 षटकार देखील खर्च झाले. ते क्रिकेट आहे मित्रांनो, इथं काही घडू शकतं. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 19 धाव्यांची गरज. 4 मध्ये आता 19 धाव्यांची गरज असेल. अगदी पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती सुनील आहे. नो स्ट्रायकिंगला सतीश जाधव. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू. याच्यावरती धावचीत फक्त ग्राह्य धरला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या धावेसाठी आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते. यावेळी आता नॉन स्ट्रायकिंगला विकेट सॅक्रिफाईस देखील केली जाईल. म्हणजे आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 18 धावा याची देखील नोंद घ्या. मॅच फिनिश. यावेळी मात्र आपण पाहतोय आता मॅच मध्ये आता पकड निर्माण करून ठेवली जाते. अर्थातच आपण पाहतोय टीम जंगलवाडी संघाच्या माध्यमातून 2 मध्ये 18 म्हणजे आता अशक्यच आहे. कारण की एक्स्ट्राच्या धावा नाही देणार गोलंदाज, कारण त्याच्याजवळ अनुभव आहे. म्हणजे जवळजवळ मॅच फिनिश होण्याच्याच मार्गावरती आहे. फटका तर खेळला आमच्या व्यासपीठाच्या दिशेने, ट्रॉफी हाऊसच्या दिशेने. व्यासपीठावर आता 1 धावेमध्ये आपण 1 चेंडू मध्ये आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज असेल. 1 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. चला मॅच चालू ठेवायची आहे. विजय संघ पाहतोय फायनल साठी पात्र ठरेल आणि पराजय संघ लगेच टॉस करण्यासाठी इथे येणार आहे. कॅप्टन त्यांचा जास्त वेळ घेऊ नका. ती मॅच आम्ही 1 ओव्हरची खेळवतोय याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅच या वेळेला मात्र आपण पाहतोय विजय होते. अर्थातच टीम जाना 11 जंगलवाडी संघ आपण पाहतोय विजय प्राप्त करते. पराजय संघाचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी पडतरवाडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जास्त वेळ घेऊ नका.